नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता नवीन वर्ष चालू होणार आहे कॅलेंडरप्रमाणे, म्हणजेच की 2024 संपेल आणि मग आता 2025 हे वर्ष चालू होईल. तर मग त्यावेळेस मग काय करायचं आहे आपल्याला, आपल्या घरातील म्हणा मुलांची प्रगती होत नसेल, पतीची प्रगती होत नसेल, तर मग पहिल्याच दिवशी म्हणजेच की नवीन वर्षाचा जो पहिला दिवस आहे 1 जानेवारी, तर त्या दिवशी मग आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या घरातील गरिबी संपण्यासाठी, आता आपले वर्ष चांगले जावे म्हणून मग आपल्याला आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य निघून जावे, नवीन वर्षाची सुरुवात आपली चांगली व्हावी म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि मग तो दिवा कुठे लावायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका. तर सगळ्यात पहिलं म्हणजे की तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना आरोग्य द्यावे, सुख समृद्धीचे जावो. आता प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये संकटे येणारच नाहीत असं तर होऊ शकत नाही, पण त्या संकटाचा वेग मात्र आपण कमी करू शकतो. त्यासाठी मग काही सेवा उपाय केल्यामुळे त्या संकटाचा वेग मग आपल्याकडून मग कमी होतो. आता आपल्याला वर्षभर प्रत्येक दिवशी सेवा करणं किंवा उपाय करणं शक्य होत नाही, पण पहिला दिवस आहे त्यामुळे मग आजच्या दिवशी आपण काही सेवा किंवा उपाय वगैरे केले तर मग आपल्या घरातील अडचणी दूर होण्यास मदत होते. तर मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तुळशीपत्र एक घ्यायचं आहे. मग तुळशीपत्र धुवायचं आहे. जर धुवलं नाही तुमच्याकडे, जर गंगाजल असेल तर मग गंगाजलाने धुवायचं आहे तुळशीपत्र. आणि मग त्यामध्ये एक हिरव्या रंगाची वेलची ठेवायची आहे तुळशीपत्रामध्ये. मग हे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींना खायला द्यायचं आहे. यामुळे काय होईल की आपले संपूर्ण आयुष्य मग चांगले जाईल, म्हणजेच की पूर्ण जे 12 महिने असतात हे पूर्ण चांगले जाईल आणि मग आपल्या घरात अडचणी येणारच नाहीत. असं नाही की आपण त्याचा वेग फक्त कमी करू शकतो, म्हणून मग हे जे उपाय आहेत, ह्या ज्या सेवा आहेत, तर त्या करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर मग आजच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. आता ब्रह्ममुहूर्तावरती उठणं, ज्यावेळेस आपण काही सेवा उपाय वगैरे करतो किंवा देवपूजा वगैरे करतो, तर त्याचं सगळ्यात जास्त फळ मिळतं म्हटले जाते. म्हणून मग आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठण्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. आणि मग आजच्या दिवशी आपल्याला 2 थेंब आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचे आहे. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, आता आपण हळदीचं लेपन उंबरठ्याला करतोच, तर त्याचप्रमाणे काय करायचं आहे, जे आपण घराबाहेर पाणी शिंपडतो त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि मग ते पाणी घराबाहेर सगळीकडे शिंपडायचं आहे. ज्याप्रमाणे आपण अमावस्या, पौर्णिमा, एकादशी या दिवशी किंवा अजून इतर जे सण असतात त्या दिवशी आपण ज्याप्रमाणे उंबरठा लेपन करतो, घरातील साफसफाई स्वच्छता ठेवतो, सगळीकडची नकारात्मकता घालवतो, त्याचप्रमाणे आजच्या दिवशी पण म्हणजेच की आपलं पूर्ण वर्ष आपलं चांगलं जावं म्हणून मग आजच्या दिवशी आपल्याला सुरुवातच पहिल्या दिवसाची अशा पद्धतीनं करायची आहे. तर दररोज तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करणं शक्य होत नाही, त्यामुळे मग आपण ह्या वर्षातला पहिला दिवस आहे वर्ष चालू होण्याचा, त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत. आणि मग ते पाणी गोमूत्र टाकलेलं सगळीकडे शिंपडायचं आहे. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, आपण ज्यावेळेस हळदीचं लेपन करतो उंबरठ्याला, त्यावेळेस मग काय करायचं आहे, आपण कुंकवाने मग शुभ लाभ काढायचा आहे. आता आपण दरवाज्यावरती जे विकत भेटतात ते स्टिकर वगैरे दरवाज्यावरती शुभ लाभचे आपल्याकडे म्हणजे प्रत्येकाकडे असतातच, तरी पण मग कुंकवाने काढणे सगळ्यात जास्त शुभ मानले जाते. त्यामुळे मग तुमच्याकडे जरी असेल तरी पण कुंकवाने शुभ लाभ काढायचा आहे. त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून मग शुभ लाभ काढायचा आहे. आणि मग नंतर काय करायचं आहे, स्वस्तिक पण आपल्याला दरवाज्यावरती काढायचं आहे. आता स्वस्तिक हे प्रत्येक म्हणजेच की आपल्या घरामध्ये वर्षभर शुभ कार्य व्हावं किंवा शुभतेचं प्रतीक मानलं जातं स्वस्तिक, त्यामुळं मग स्वस्तिक पण काढायचं आहे. आणि घरातील वातावरण नेहमी चांगले राहावे म्हणून मग आपण शुभ लाभ काढतो, स्वस्तिक काढतो. तर मग हा जो उपाय आहे, तर मग हा उपाय करत असताना काय करायचं आहे, तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा आपल्याला देवघरामध्ये अगोदर दिवा लावायचा आहे. आणि मग नंतर काय करायचं आहे, 3 रंगाचे धागे घ्यायचे आहेत. आता हा जो तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा अगोदर प्रज्वलित केल्यानंतर 3 धागे घ्यायचे आहेत. एक पिवळा, लाल आणि काळा हे 3 रंगाचे धागे आपल्याला घ्यायचे आहेत. आणि मग भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल देवघरामध्ये तर त्या फोटो पुढे ठेवायचे आहेत, किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर माता लक्ष्मीच्या मूर्ती पुढे ठेवायचं आहे. आणि मग
त्यानंतर काय करायचं आहे की आपल्याला ओम लक्ष्मी नारायणाय नमः असा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. 21 वेळा म्हणायचा आहे किंवा मग तुम्ही 108 वेळा मंत्र म्हणलात तरी चालेल. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा सांगायची. आता म्हणजे तुमच्या घरात विवाह जुळून येण्यास अडचणी होत असतील किंवा संतान प्राप्ती होत नाही किंवा सतत काय ना काय पैशाच्या अडचणी येत असतील किंवा मुलांची प्रगती होत नाही किंवा पाहिजे तशी नोकरी मिळत नाही, जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग माता लक्ष्मीला सांगायची आहे. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, पहिली पहिली गाठ मारायची आहे. म्हणजे ज्यावेळेस तुमची इच्छा सांगाल पहिली त्यावेळेस मग एक गाठ बांधायची आहे, त्या धागा घ्यायची आहे आणि त्या धाग्याची. आणि मग नंतर काय करायचं आहे, दुसरा धागा घ्यायचा आहे आणि मग त्या धाग्याची पण गाठ बांधायची आहे. मग आपल्याला नंतर काय करायचं आहे, परत त्या धाग्यांना 3 गाठी बांधायच्या आहेत. म्हणजे 3 गाठी बांधायच्या आहेत पूर्ण धाग्याला. आणि मग हा जो धागा आहे तर हा धागा काय करायचा आहे, आपल्याला आपल्या हातामध्ये बांधायचा आहे. आणि मग नंतर काय करायचं आहे, हातामध्ये बांधत असताना तुम्ही हा धागा सकाळी पण बांधू शकता. हा उपाय सकाळी केलात तरी चालेल किंवा मग संध्याकाळी केलात तरी हरकत नाही. आता धागा बांधत असताना तुम्ही सकाळी बांधू शकता किंवा मग संध्याकाळी बांधलात तरी चालेल. आणि मग नंतर काय करायचं आहे की हा धागा आपल्याला 21 दिवस ठेवायचा आहे. आणि मग नंतर 21 दिवस झाल्यानंतर वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा आहे. आणि मग आपण जो हा दिवा प्रज्वलित करणार आहोत तर तो दिवा आपल्याला तुळशी मातेपुढे दिवा लावायचा आहे. तो दिवा मग कणकेचा लावू शकता किंवा मग तुम्ही एखादी पंती घेऊ शकता. आणि मग त्या अगोदर एक स्वस्तिक काढायचं आहे. आणि मग दिव्यामध्ये लाल धागा असेल तुमच्याकडे तर लाल धागा टाकायचा आहे. जर लाल धागा नसेल तर कापूस घ्यायचा आहे आणि कापसाला कुंकू लावून मग तो धागा बनवून मग ते आपल्याला दिव्यामध्ये टाकायचं आहे. आणि मग त्या अगोदर काय करायचं आहे की तुळशी मातेपुढं रांगोळी वगैरे काढायची आहे. आणि मग त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि नंतर तुम्ही मग काय करायचं आहे, पिवळ्या रंगाची मोहरी जर असेल तुमच्याकडे तर मग त्यामध्ये 11 मोहरी टाकायच्या आहेत. आणि मग अखंड 11 तांदूळ घ्यायचे आहेत आणि मग ते पण त्या दिव्यामध्ये 11 तांदूळ टाकायचे आहेत. आणि मग दालचिनी घ्यायची आहे, दालचिनीचे 2 तुकडे करून टाकायचे आहे. आणि मग दिव्याची पूजा वगैरे करायची आहे. सेवा वगैरे करून झाल्यानंतर मग आपल्याला उपाय करायचे आहेत. आणि तुळशी मातेपुढं रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर मग विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे आपल्याला. जर पठण करणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावलात तरी चालेल. आणि मग ओम नमो भगवते वासुदेवाय असा पण मंत्र म्हटलात तरी हरकत नाही. आणि त्यानंतर तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि तुमची जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग तुळशी मातेला सांगायची आहे. तर हा दिवा तुम्ही सकाळी लावलात तरी 2 तास तरी दिवा राहील, असं एवढं त्या दिव्यामध्ये तेल टाकू शकता. आणि जर तुम्हाला सकाळी शक्य झालं नसेल तर तुम्ही संध्याकाळी दिवा लावलात तरी 1-2 तास राहील, असं एवढं तेल त्या दिव्यामध्ये मग टाकायचं आहे. आणि मग संध्याकाळी काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी मग तो जो दिवा आहे तो दिवा मग तिथून उचलायचा आहे. आणि त्यामधील जे मोहरी वगैरे आहे सगळं साहित्य मग ते काय करायचं आहे, ते एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये मग सोडायचं आहे. यामुळे काय होईना, आपल्या घरातील ज्या पण काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर होण्यास मदत होते. आणि आपल्या घरातील गरिबी संपते आणि मुलांची, पतीची, आपल्या घराची प्रगती होण्यास मदत होते. तर हा जो उपाय आहे तर हा उपाय करून बघा. आजचा व्हिडिओ आहे इथे संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.